घाटकोपरमध्ये ठिकठिकाणी रामाचे फोटो लावण्यात आले, तर ठिकठिकाणी रामाचे फोटो कटआउट लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। 400 पेक्षा जास्त रामाचे कटआउट लावले असल्याचा शिवसेना ठाकरे पक्षाने आरोप केलाय। शिवसेना ठाकरे घाटकोपरमध्ये ठिकठिकाणी रामाचे बॅनर लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। 400 पेक्षा जास्त बॅनर लावल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आरोप केलेला आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने हा आरोप केलाय। निवडणूक आयोगाकडे याबाबतची तक्रारही दाखल करण्यात आली। तर या संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। सुषमाजी, तुमचं लोकशाही मराठीमध्ये मनापासून स्वागत। रामाचे फोटो, रामाचे कटआउट लावल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आलाय, काय प्रतिक्रिया द्याल? प्रभू श्रीराम असतील, अल्लाह असेल, येशू असेल, तथागत भगवान बुद्ध असतील, गुरु नानक साहेब असतील, हे प्रत्येकाच्या वैयक्तिक श्रद्धेचे विषय आहेत। भाजपाला जर स्वतःची गॅरंटी असेल आणि मोदीजींची फार मोठी गॅरंटी असेल तर प्रभू श्रीरामाचा आधार यांना का घ्यावा लागतोय? आणि मुळात जर भारतीय राज्यघटनेमध्ये आम्ही धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारलेले आहे, तर धर्म नावाची गोष्ट ऐन निवडणुकीच्या काळात बूथच्या परिसरात दिसते, तेव्हा आमचे गृह खाते काय करते? मला वाटतं गृह खात्याने या सगळ्याच गोष्टींचा विचार करावा। उद्या निवडणुका आहेत, उद्या मतदान आहे, त्या मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकतील अशा कोणत्याही धर्माचे हिंदू असतील, मुस्लिम असतील, बौद्ध असतील, ख्रिश्चन असतील, जैन असतील, ईसाई असतील, कोणत्याही धर्माच्या संबंधाने जाहिरातबाजी करणे हा गुन्हा आहे। ज्यांनी कुणी केलंय त्याचा छडा लावणं ही गृह मंत्रालयाची जबाबदारी आहे आणि त्यांच्यावर तातडीने गुन्हे सुद्धा दाखल व्हायला हवेत। नक्कीच सुषमाजी, तर यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, पण आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे। यापुढची पक्षाची आणि तुमची भूमिका काय असेल? नाही, लक्षात घ्या, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणं, निवडणूक आयोगाने दखल घेणं, त्याच्या नोटिसा काढणं ही अत्यंत वेळखाऊ प्रक्रिया आहे। मतदानाची वेळ आता फक्त अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये गरज आहे गृह खात्याने निरपेक्षपणे वागण्याची, आणि जर गृह खाते निरपेक्ष वागणार नसेल, देवेंद्रजींच्या अधीन असणारे खाते जर जाणीवपूर्वक पक्षपातीपणा करणार असेल तर याची नकारात्मक परिणाम भाजपाला आणि सत्ताधाऱ्यांना भोगावे लागतील, हेही तितकंच खरं। कारण जनता या सगळ्या जाहिरातबाजीला, प्रचारकी थाटाला आणि धर्मावरच्या भाजपाच्या बेगडी प्रेमाला कंटाळलेली आहे। नक्कीच सुषमाजी, धन्यवाद लोकशाही मराठीला प्रतिक्रिया दिल्याबद्दल। तर आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय, घाटकोपरमध्ये ठिकठिकाणी रामाचे फोटो कटआउट लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। 400 पेक्षा जास्त रामाचे कटआउट लावले असल्याचा शिवसेना ठाकरे पक्षाने आरोप केलेला आहे। शिवसेना ठाकरे पक्ष तसंच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने याबाबत आक्षेपही घेतलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।